कसा सपना म्हणजे राजू भाऊ कडे गेलता तो माणूस राजू भाऊ त्याच्याकडे आता मग राजू भाऊ तपलं त्याला खमसवलं मग राजूभाऊनं दिलं म्हणते बोल ना बे काऊन रे माणूस कोण बे त्याच्या आठवड्यामध्ये झोपाळा बरोबर आहे मग जादू आहे जादू राजूभाऊचा. तर मित्रांनो तो माणूस कोण होता माझ्या जवळ तो मला काय स्वप्नामध्ये दिसलेला नाही. पुरी स्टोरी समजली पाहिजे असं तरी बोल. तरी पण लोकांना माहितच नसते का काय झाला म्हणून. आणि तो माणूस मला कोण आहे तो जागण्यासाठी झोपून राहिला म्हणजे फिरायला नाहीस का तू. त्या माणसाने काय म्हणलं का तुमच्या महाराष्ट्रामध्ये कोणती म्हणजे पार्टी आली ओपन पार्टी आली तो काय म्हणते चाल तोडला होता ओपन पार्टी आली म्हणलो तो काय म्हणते राष्ट्रवादी बीजेपी अरे हे नाही म्हणलो ओपन पार्टी म्हणते तो म्हणत होता आपल्याला पार्टी जमीत नाही ओपन पार्टी नवीन वाली. तर मित्रांनो घरी बसल्यानं का दिसतंय फिरायला जायचं आहे. आम्ही नवीन म्हणजे शहरमध्ये आले तर आम्हाला काय माहित नाही कुठे फिरायचे प्लेसेस काय. पण मला सांगा इथे रूम मध्ये राहून येते एकामेकाच्या गोष्टी ऐकून भेटणार आहे का. बाहेर जाऊन कोणाला विचारून तेव्हा फिरायला जाऊन ना येले काय समजायची नाही. त्याला 3 वाजता जेवण म्हणते काय आहे का त्या चिमणीला मी मारून टाकेन आता बोलणं बंद कर तिच्यासोबत. काय रे हा व्हिडिओ दाखवायचा रे भाषा पहिले आधीपास नसायचा गोष्टी केलं म्हणून. आंघोळ पाणी करून मग तिकडे झोपते चांगल्या पद्धतीनं सांगत तू पेपर जेव्हा असेल आम्ही फिरून तोपर्यंत पेपर किल्ला आहे का तिकडे कोटीच राह ना फिरून तसंही आता पेपर होतले 5 वाजेवर 6 वाजे 6 वाजे येते ना रूमवर आपण येऊ 6 वाजे. तुला येवायचं आहे का तुला येवायचं आहे का मनाली नाही जातो मित्रांनो. आम्ही चाललो आता एलगंदल फोर्टला. आता भाऊपेठ बस स्टॉप आहे तिथे उतरायचं आहे आम्हाला. आणि दीपांश असं खूप असं विचारामध्ये नर्वस सिस्टम सारखा दिसून राहिला. तर आता आम्ही बसला आहोत. कोणती बस रे रामारेड्डीच्या कोणती तरी बस आहे. आता इथे भाऊपेठला जायचं आहे. भाऊपेठला आम्हाला जायचं आहे. तिथून ऑटो पकडायचा आहे एलगंदल फोर्टसाठी. आणि मग तिथून फिरू थोडं आणि मग लवकरात लवकर येऊ कारण की रोहितचा पेपर आहे. तर पेपर असल्यामुळे आम्हाला लवकर फिरून यायचं आहे आणि जेवण पण करायचं आहे. जेवण काही झालं नाही आमचं. रोहित आहे रूमवर आहे. आम्ही 3 जण आलेलो फिरायला. तर तुम्हाला दाखवते एलगंदल फोर्टचा व्ह्यू कसा आहे. तर करीमनगर मध्ये आम्ही एलंगण त्यालाच नाव नाही तेव्हा एलंगंडा फोर्ट पाहायला जातो. काही एलंगंडा फोर्ट तूही काही बोललीस. एलंगंडा फोर्ट एलगंदल फोर्ट हा पाहायला जात आहे. तरी पण मला भंडाऱ्यामध्ये येथे काही फरक नाही वाटत. मला असं वाटत आहे की मी आता भंडाऱ्याच्या बसस्टॉपवर मोवाडी जायसाठी बसलेला बसून दुसरा काही नाही. मोवाडीत किल्ला आहे का. मोवाडीत किल्ला आहे का. किल्ला आहे तरी कोणता मागरा मागे एलकंडा आमचे मित्र आहेत की गाडी सुरू झाली का बस 2 मिनिटांमध्ये यांना झोपायची सवय आहे. 2 मिनिटं झोपतो म्हणते. जेव्हा गाडी बनवते तेव्हा पण झोपत होते ना. आता गाडी चाललेली तेव्हा पण झोपत होतात. मोठे म्हणतात त्याला फिरायला जाऊन असे माणसाकडे फिरू शकतात का. बाहेरच्या नजरा बघा पहिला असे माणसं रे असे आमच्या जवळ माणसं तुम्हाला वाटतं मजा. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो भाऊपेठच्या बस स्टॉपवर. आणि
दूसरा ऑटो आएगा, चलेगा चलेगा, दौड़ेगा आपण. इकडे राहत म्हणते ना जाता है ना एलगंदल होता स्टेट होता ना और लेफ्ट साइड आता स्टैंड है ना उधर जाओ. मेरा फ्रेंड आता है ना वो भी करता हूँ. हाँ. आगे में जाना पड़ेगा क्या हमको? थोड़ा आगे होता है ना 8 किलोमीटर जाता है ना लेफ्ट साइड गली है ना उधर से ऑटो है ना एलगंदल ऑटो. एलगंदल फोर्ट पे. किती किलोमीटर मित्रांनो, आम्ही आता ऑटोवाल्या भाऊनी सांगितलं आपल्याला की समोर जा. झोपलेला होतो. हा झोपऱ्या माणूस आहे, एक नंबर आहे साला. ह्याले कुठे नेला तर नुसता झोपा काढते. काही दृश्य व्ह्यू काही असते ते बघायला पाहिजे ना माणसांनी. मनाच्या डोळ्याला पाहत होता रे. हे मनाचे डोळे काही नसतात, हे सगळं अंधश्रद्धा असते. मनाचे डोळे खूप दिसते. तसं नाही ना. सांग बरं का बनते इकडे, का बनते? इडली डोसा बे ग्रेनाइट बनते ती. बनते. आम्ही ना कंपन्या पाहिल्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. ज्याच्या वेळेस झोपा काढतील अजून. आता आम्ही थोडा 100 मीटर पाय जातो. तिकडे ऑटो भाऊनं सांगितला ते जाऊन काय करू? भाऊनं सांगितलं काय ऑटो तिकडे लागतात मग. आता तिथे ऑटो पकडून आम्ही डायरेक्ट एलगंडा जातो. एलगंदल बोलतो. म्हणजे आता इकडले नावं आपल्याला समजत नाही का नाही, कसे इकडे अलग अलग आहे. ठीक, असं ज्ञानाच्या गोष्टी सांगते. 3 किलोमीटर जायचं म्हणते पैदल. काय होतं का आता झोपून उठला ना आम्हाला सांगते 3 किलोमीटर पाय जाऊन. मी पण चालला बे, ऑटो लागते कुठे बाई. चाईन खतरनाक काम आहे बाई. चालला खूप दूर आला आपण तर. लेफ्ट साईडची रस्ता पाहिले का? चला समोर जाऊ आता बघू. इकडे ग्रेनाइट असे कंपन्या आहेत ग्रेनाइटचे. म्हणजे ग्रेनाइटचे असे इकडे कंपन्या आहेत. ग्रेनाइट स्वतः तयार करतात इथं. तयार म्हणजे फोडून त्यांनी तिला बनवलं जातं ग्रेनाइट. मित्रांनो, लगेच दाम आला आता आपल्याला. कारण धावत आला. थोडंसं डायजेशन चांगलं झालं पाहिजे म्हणून नाही का. इथं थांबलं, जिथं उतरला तिथूनच आणखी परत जायचं आम्हाला. तर डबल तिथंच चालला आता परत. ऑटोमध्ये भेटली आम्हाला ऑटोची जागा. खूप परिश्रम नंतर. काही परिश्रम नाही केला. 10 वेळा जाऊन 10 लोकांना विचारला चालत ना. ऑटो येते आपल्या टाइमवर बरोबर. तिथून 900 मीटर जायचं आहे मग पैदल.